थोडं बाहेर गेले होते, आता आलेले आहे आणि आता आपण बनवणार आहे बघा. मी आता खूप लेटच केलं आषाढ तळायला. गेल्या वर्षी पण तसंच झालं आणि ह्या वर्षी पण असंच, पण अजून अमावस्या तरी संपायची आहे. तर चला मग आता मी कापण्या करणार आहे, तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते, तर व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. ह्या पाण्यामध्ये ना गूळ विरघळून घेतलेला आहे, थंडच पाण्यामध्ये विरघळलेला आहे. आणि इथं ह्या कपानं 2.5 कप पीठ घेतलेलं आहे आणि इकडं बडीशोप बारीक केलेली आहे. आपल्याला एवढ्या पाण्यामध्येच हे मळून घ्यायचं आहे. आता काही चाळत बसत नाही, आकाड तळला नाही, त्यामुळे गडबडीत थोडा तळून घ्यायचा. बडीशोप टाकल्यामुळं ह्याला चव छान अशी येते. चवीपुरतं नमक टाकायचं आहे. छान असं आता हे मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी ओतायचं आहे. आता हे गाळून घेऊया आपण. पीठ लागलं तर आपण अजून टाकायचं आहे. आणखीन थोडंसं पाणी आहे, आपण इथं थोडंसं पीठ वाढवूया. आणखीन थोडंसं इथं पीठ घेतलंय. आराध्याला गोड आवडते, त्यामुळं मग म्हटलं चला ह्यावेळी गोडच बनवावं. थोडं पीठ लागणार आहे. आपण ह्यामध्ये दुसरं पाणी ऍड केलेलं नाहीये. तर चपातीला मळतोय ना तशा पद्धतीनं हे मळायचं आहे. त्याला एक 5 मिनिट असंच ठेवून देते. या कपाने 3.5 कप पीठ झालेलं आहे आणि 1/2 किलो गूळ घेतलेला होता मी. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडं खसखस पण घेतलेली आहे. पीठ लावायला जरा तेल लावून घेतलं. तुम्ही ह्या कापण्या करताना काय काय घालताय ते पण मला नक्की सांगा बरं का, मग मी तशा पद्धतीनं पण बनवेन. तर एक 5-10 मिनिट हे छान पीठ आपलं सेट झालेलं आहे. पहिला गोळे करून घेऊया. सर्वांना माझा छान असा नमस्कार. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. छान अशा ह्या कापण्या मी लाटून घेते. आता मी खूपच दिवसातनं हे करत आहे, त्यामुळं ही खसखस दोन्ही साईडनं लावायची असत्या का एका साईडनं लावायची असत्या ते काही मला माहीत नाही. तर आता मी एकाच साईडनं लावते. तर मी एकदा गरम पाण्यामध्ये गुळाला विरघळून घेतलेलं होतं, पण त्या कापण्या थोड्याशा अशा नाही का सरबट म्हणतात ना तशा पद्धतीने झालेल्या होत्या. त्यामुळे ह्यावेळी मी गार पाण्यात गुळ मिक्स केलेला आहे. हे कट करताना निघायला नको, त्यासाठी असं हात ठेवत आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार ह्याचे शेप देऊ शकतोय. गुळाचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण आहे ना छान असं झालेलं होतं. जास्त गोड झालेल्या नव्हत्या कापण्या आणि जास्त फिक्या पण झालेल्या नव्हत्या, अप्रतिम अशा झालेल्या होत्या. मी ह्या ताटातच काढून घेते आणि दुसरी लाटल्यावर आहे ना तळून दाखवते. तोपर्यंत तेल पण आपलं छान असं गरम होते. बघा अशा पद्धतीने ह्याचे आकार निघतात. आणि हे साईडचं पण आता काय वेळ झालाय त्यामुळं असं ते मोडत नाही. तर आपल्याला खायचंच आहे, त्यामुळं काय ह्यालाच असं हे लावून घेऊया. सांडलेलं सगळं मला वाटतं ह्यालाच लावून घ्यावं का. आपण इथे टाकूया. ओके. हां असंच लावून घ्यायचं. मी पहिला टाकलं होतं तसं ते सगळं पडते, तर असं लावलं ना पडत नाही बघा, चिटकते छान असं. केल्याशिवाय तर काही आपल्याला जमणारच नाही. तर पहिलं जरा मी पातळच लाटलेत असं वाटायले, की थोडंसं जाड लाटूया.
चला बस. आता ह्या चौकोनी कट करते. त्या जरा मोठ्या झालेल्या आहेत. आणि अमावस्या पण रात्री 1च्या पुढे लागणार आहे. तर माझा व्यवस्थित असा आकार तळून झालेला आहे. आणि ते घरी आल्यावर त्यांनी छान असा नैवेद्य पण दाखवलेला आहे. आणि नंतर मग माझा हा व्हिडिओ एडिट करायचा चालू आहे. अशाच कापूया. मी घरात एकटीच आहे आणि असं कापू का तसं कापू तुम्हालाच विचारत आहे. मला तुम्ही नक्की सांगा बरं का, कापण्या कशा पद्धतीनं करायच्या. त्या ज्यांना छान अशा जमतात ना त्यांनी आपल्याला छान अशी कमेंट करा. तर अशा तर आता तळून घेऊया. तेल गरम झाले का बघूया. तर झालेलं आहे. मीडियमच गॅस आहे. तर आता आपण हे तळून घेऊया. फॅन चालू असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये फॅनचा पण आवाज नक्कीच येत असेल तर तो इग्नोर करा. हे फुगतात काय, चपट्या व्हायला पाहिजे. हे फुगायला लागलेत काय बनगड. मी व्हिडिओ एडिट करण्यासाठी बसलेले आहे आणि आराध्या खूप हसत आहे. मला म्हणत आहे तू काय भूतासंग बोलत आहेस का. तर तुम्ही सांगा ताईंनो, मी व्हिडिओ करते तर तुमच्या बरोबरच बोलत असेल की नाही. का बरं फुगल्या. जाऊ दे, मी काही जास्त पण नाही केल्या, पण आपला मान असते म्हणून मी केलेले आहे. तर प्लीज मला एकदा नक्की सांगा की हे का बरं फुगल्या असतील. तर छान अशा ह्या रंगाच्या झालेल्या आहेत. आता काढून घेते. अरे यार, हे सगळेच फुगत आहे. चुकलं का माझं काहीतरी, प्लीज मला सांगा. खरं तर अशाच डार्क काढायच्या असतात, पण थोड्याशा अशा काढते बदामी रंगाच्या आणि सगळ्यात करते आणि मग तुम्हाला भेटते. आता तर हे सगळ्या फुगायला लागल्या त्यामुळे मला पण टेन्शनच आलेलं आहे. हे फुगत नसते. आमची आई ज्यावेळी करत होती त्यावेळी ते फुगतच नव्हत्या. मग ह्याला काय झालं बरं. तर ताई बघ, हे असं झालेलं आहे कापण्या. बहुतेक माझ्या मते हे गरम पाण्यातच मळायचं असेल. तर मी आणि आमच्या ताईनं म्हणलं की नाही, आपण गार पाण्यामध्येच गुळ विरघळवायचा आहे. तर असं काहीतरी हे झालेलं दिसते. तर गार पाण्यामध्ये केलं तर चालतंय का गरम पाण्यामध्ये गुळ विरघळवायचं असते, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का ताईनो. सर्व आमच्या ताईचा आणि माझा डाव इथं फसलेला आहे. कारण की मी अशा गोड कापण्या जास्त एकटीनं कधी केलेल्याच नाहीये. तर चला आता छान अशा करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. अशा पद्धतीने झालेल्या आहेत कापण्या आणि चवीला वगैरे तर छानच झालेल्या होत्या. असू दे, आपण थोड्याच केलेल्या आहेत. तुम्ही सांगा मग त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा नक्कीच करून बघेन. तर आकार तर तळलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.